वरील श्लोकात भगवंताचं असे महाभयंकर उग्र रूप पाहून अर्जुन आणखीन खूपच घाबरून गेला. तो देवाला नमस्कार करून त्याने प्रसन्न होण्यासाठी विनंती करीत आहे. ती पुढील श्लोकात पाहूया. श्लोक 31. आख्यायि मे को भवानुग्ररूपो नमोऽस्तु ते देववर प्रसीद विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम्. अर्थ, हे उग्ररूप धारण करणारे तुम्ही नेमके खरंच कोण आहात हे मला सांगा. हे देवाधिदेवा, मी तुम्हाला नमस्कार करतो. प्रसन्न व्हा. आपले अगदी पहिले म्हणजे आदी रूप जाणण्याची पाहण्याची माझी इच्छा होती, कारण तुमच्या या लीला मला अगम्य आहेत. आता तर मला काहीच कळेनासे झालेले आहे. विवरण. अर्जुनाला खरे तर भगवंताचे मूळ स्वरूप जाणून घ्यायचे होते. त्याने तशी प्रार्थना सुद्धा केली होती आणि भगवंताने त्याची इच्छा तत्क्षणी पूर्ण केली. भगवंताचे त्या दिव्य भव्य दर्शनाने भारावून गेलेला अर्जुन एक एक गोष्ट पाहत गेला. त्याला आश्चर्य वाटत होते आणि अचानक त्याचे लक्ष भगवंताच्या त्या मुखांकडे गेले. मागील श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे त्या भयानक मुखात कौरव सैन्याचे व पांडव सैन्याचे अनेक वीर प्रवेश करीत आहेत असे त्याने पाहिले. त्यामध्ये अर्जुनाला ज्यांचेबद्दल अपार प्रेम आदर भक्ती होती ते पितामह भीष्म, गुरु द्रोण यांचाही समावेश होता. तर ज्याला अर्जुन आपला खरा प्रतिस्पर्धी मानत होता तो सूर्यपुत्र कर्णसुद्धा होता. एका क्षणात ते सर्व त्या मुखात नष्ट होत होते. असे अनेक वीर सैनिक, हत्ती, घोडे, रथ आणि त्यांचे शस्त्रास्त्रासह एक एक करून भगवंत गिळीत आहे असे तो पाहत होता. काळाचे ते तांडव पाहून अर्जुन आणखीच घाबरला. हे नक्की कशाचे रूप आहे आणि या भगवंताचे मनात आहे तरी काय ते अर्जुनाला कळेनासे झाले. म्हणून तो अगदी काकुळतीला येऊन नमस्कार करून भगवंताला, आपण कोण आहात, आपल्याला काय करायचे आहे ते तुम्ही मला सांगा अशी विनंती करीत होता. अर्जुन पुढे म्हणतोय की हे भगवंता, माझ्यावर तुम्ही प्रसन्न व्हा. तुम्ही या सर्व जगाचे आद्य आहात. तुम्हाला नेमकेपणाने जाणून घ्यायची माझी इच्छा होती. शिवाय तुमची प्रवृत्ती काय आहे, तुम्ही काय करता, काय करणार आहात ते सुद्धा सांगा. कारण तुमच्या या विराट स्वरूपाला जाणून घ्यायला मी अगदीच असमर्थ आहे असे माझ्या लक्षात आलेले आहे. आणि यानंतर भगवंत त्याला काय सांगतात ते पुढील श्लोकात आपण पाहणार आहोत.